आज परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना इतर ठिकाणी हलवण्यात आलंय। खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय। आज सभागृहामध्ये अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे। तर घातपात टाळण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवकांना सहलीला पाठवलं, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे। निश्चित महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत। उद्या महापौर आणि उपमहापौरची निवड आहे। आमच्या काही इच्छुक उमेदवारांनी नगरसेवकांनी नामनिर्देशन दाखल केलेलं आहे। 24 तासावर ही निवडणूक आहे आणि निश्चित राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं। त्या अनुषंगाने काही तडजोडी झाल्या होऊ शकतात, त्या माध्यमातून आमचा प्रयत्न चालू आहे। आता बैठक आहे आमची, आता काय होईल काय नाही नंतर मी तुम्हाला कळवतो। नाही, मी सांगितलं नाही, राजकारण आहे, कधी पण काही होऊ शकतं। त्यामध्ये आम्ही 11 नगरसेवक आमच्या आता बसलेले आहेत, आमच्या चर्चा चालू आहेत, त्या अनुषंगाने आम्ही ठरवू। ती सहलीवर जायची खरं गरजच नव्हती, एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबांना विचारलं पाहिजे। जिल्हा परिषदला कोणाला घेणार सोबत, राष्ट्रवादीला का शिवसेनेला? ते आता उद्या आमचे मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांसोबत चर्चा होणार, त्याच्यानंतर ठरवू। आम्हाला लागतातच किती माणसं।